नाताळच्या सुट्ट्यांमुळे साईबाबांची शिर्डी भाविकांनी फुलून गेलेली आहे। सलग सुट्ट्या, उत्सव आणि ख्रिसमस यामध्ये साई मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते। आजपासून शिर्डीमध्ये भाविकांची गर्दी होण्यास सुरुवात झालेली असून साई समाधी मंदिर, गुरुस्थान, चावडी, द्वारकामाई अशा ठिकाणी भाविकांची मांदियाळी पाहायला मिळते। या सगळ्या संदर्भात आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सुनील दवंगे यांनी। पाहूयात। नाताळच्या सुट्ट्या दरम्यान शिर्डीमध्ये जी आहे भाविकांची मांदियाळी दिसून येते। मोठ्या प्रमाणात भाविक जे आहे शिर्डीमध्ये दाखल होण्यासाठी सुरुवात झालेली आहे। नाताळ आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी भाविक जे आहे ते शिर्डीमध्ये दाखल होत असतात। सध्या आपण द्वारकामाई परिसरामध्ये आहोत आणि ही साईबाबांची द्वारकामाई अर्थात मस्जिद आहे। या ठिकाणी भाविकांची जी आहे लांबच लांब मोठी रांग लागलेलं दिसून येत आहे। भक्त जे आहेत ते तासनतास रांगेमध्ये उभे राहून साईबाबांच्या द्वारकामाईमध्ये पोहोचत आहे। साई समाधी मंदिरात देखील अशीच परिस्थिती आहे। भाविकांची मोठी गर्दी जी आहे ती ह्या नाताळाच्या निमित्तानं शिर्डीमध्ये होण्यास सुरुवात झालेली आहे। सलग सुट्ट्या असेल, जे उत्सव असतात त्या उत्सवाच्या दरम्यान शिर्डीमध्ये नेहमीच गर्दी होत असते आणि सध्या ज्या नाताळाच्या सुट्ट्या सुरू झालेल्या आहेत त्यामुळे मुंबई असेल, बँगलोर असेल, विविध दिल्ली असेल, खास करून उत्तर भारतातून तसेच दक्षिण भारतातून जे आहेत ते भाविक शिर्डीमध्ये दाखल होण्यास सुरुवात होतात। नाताळाचा आणि नवीन वर्षाचा जो उत्सव असतो साईबाबांच्या दरबारामध्ये साजरा करण्यासाठी हे भाविक जे आहेत ते शिर्डीमध्ये दाखल झालेले आहेत। 25 तारखेपासून म्हणजे नाताळापासून ते आता पुढे 2 जानेवारीपर्यंत ही गर्दी जी आहे ती अशीच राहणार आहे। एकंदरीत म्हटलं साईबाबा संस्थांच्या वतीनं थंडीचे दिवस असल्यानं अतिरिक्त निवास व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे। आलेल्या भाविकांना साईबाबांचं दर्शन असेल, निवास असेल, भोजन असेल, त्याचबरोबरने साईबाबांचा जो लाडू प्रसाद मिळतो, अशा सर्व ज्या व्यवस्था आहेत त्या साईबाबा संस्थांच्या वतीनं केलेल्या आहेत। आणि आलेल्या जो भाविक आहे तो साईबाबांच्या दरबारात नाताळाचा जो उत्सव असतो तो या ठिकाणी साजरा करताना आणि नवीन वर्षाचं स्वागत करताना देखील दिसून येतोय। सुनील दवंगे, NDTV मराठी, शिर्डी, अहिल्यानगर।